गेल्या 3 दिवसांपासून स्वतः देवेंद्र फडणवीस राज्यातल्या विविध विभागाचा आढावा घेत आहेत. आज मुंबई विभागाचा आढावा घेतला जातोय. सर, काय नेमकी चर्चा आहे? मुंबई, ठाणे आणि कोकण या विभागातील सर्व भारतीय जनता पक्षाचे विधानसभेतले आमदार आणि विधानसभेतील विधान परिषद सदस्य यांबरोबर माननीय देवेंद्रजी, माननीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी यांची आमची बैठक त्या ठिकाणी होते. 30च्या वर आमदार या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि स्वाभाविकच आहे, कधीही निवडणुकांचं वेळापत्रक घोषित होईल तेव्हा होईल, पण निवडणुकीच्या विजयाच्या रणनीतीची प्रत्यक्ष आखणी विधानसभा मतदारसंघशहा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आताच्या आमदारांनी जी केली आहे त्याबद्दलची चर्चा, आपल्या विधानसभा मतदारसंघातील सर्वात जास्त बूथ हे आपण कसे जिंकू याबद्दलची योग्य योजना, सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी मतदार नोंदणी आणि मतदारांशी संवाद याबद्दलची कार्ययोजना, या सगळ्यांबरोबर आमचे मित्रपक्ष म्हणजे महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते एकत्र येऊन या विजयाला हातभार लावण्यासंदर्भातली पूर्ण कार्यवाही यावरची प्राथमिक चर्चा झाली. बरोबरीने 11, 12 आणि 13 तारखेला आमच्या संघटनात्मक रचनेचा महत्त्वाचा भाग म्हणजे मंडल स्तरावर भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन होणार आहे. ते आपापल्या मतदारसंघांमध्ये कसं नियोजित करायचं आणि त्या माध्यमातून पूर्ण राज्यातच एक नरेटिव्ह जो खऱ्या अर्थाने समाजाच्या विकासाचा विचार करून केलेल्या कामाचा आहे त्याबद्दलचं नियोजन 12, 13, 14, 15 या दिवसांमध्ये युवा मोर्चाची तिरंगा यात्रा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये, बरोबरीने महापुरुषांचे असलेली स्मारकं वा त्यांचे असलेले भव्य पुतळे याच्याशी स्वच्छता सेवा करण्याचा कार्यक्रम आणि हर घर तिरंगा याचं प्रत्येक आमदाराचं आपल्या मतदारसंघातील नियोजन याबद्दलचा संपूर्ण आढावा आणि संघटनात्मक चर्चा या बैठकीमध्ये होते. मुंबईमध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता. 6 पैकी 6 जागा होत्या, मात्र आता फक्त 2च जागा आहेत. अशा परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना काही वेगळी प्लॅनिंग, वेगळं नियोजन असणार आहे? मला असं वाटतं लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या विरोधकांना आलेली सूज, ती सूज आता त्यांच्या वर्तणुकीने दिसते, तो मात झाल्यासारखा दिसतोय. आणि म्हणून मुंबईतील नागरिकच आता निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या खासदारांना, खासदार कुठे आहेत, खासदार गायब आहेत असा शोधाशोध करतायत. आणि म्हणून यावेळेला मुंबईतल्या 36 जागांमध्ये असलेल्या महायुतीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी मतदारसंघशहा मतदारसंघातील जातीय समीकरण, भाषिक समीकरण आणि बरोबरीने असलेल्या विकास कामाचा सगळ्यात मोठा फायदा मुंबईकरांना उपनगरीय रेल्वेपासून मेट्रोपर्यंत, कोस्टलपासून त्या ठिकाणी असलेल्या विविध योजनांपर्यंत जो झाला आहे त्याला धरून जिंकण्यासाठीच्या मतांच्या आधाराचं गणित याचं नियोजन आम्ही करतो. नवी मुंबईमध्ये प्रामुख्याने 2 मतदारसंघ आहेत, ऐरोली आणि बेलापूर. मात्र बेलापूर मतदारसंघामध्ये सिटिंग आमदार मंदा मात्र यांच्या विरोधातच संदीप नाईक यांनी शेड्यू ठोकलेला आहे. ते निवडणुकीला मीच उभा राहणार असं देखील म्हणतात. त्यामुळे मंदाताई आणि गणेश नाईक दोन्ही आमचे नेते आहेत, दोघेही बैठकीला उपस्थित आहेत आणि दोन्ही मतदारसंघ महायुती जिंकणार आहे, आम्ही जिंकणार आहोत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.